स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, प्रमुख अतिथी माननीय निवृत्त न्यायमूर्ती श्रीमती वासंती नाईक, कुलगुरू डॉक्टर संजय दुधे, कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सोपानदेव पिसे, उपस्थित समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठ प्राधिकरण कर्मचारी आणि सन्माननीय श्रोतृगणांचे मी अमृता इंदुरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने होईल. व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भारतीय संविधानाचे रचयिते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीप प्रज्वलन करावे. भो दीपदेवरूपस्त्वं कर्मसाक्षीय विघ्नकृत यावत् कर्म समाप्तिः स्यात् तावत् त्वं सुस्थिर भव. मानवाच्या प्रत्येक कर्मातील विघ्नहरण करणारा आणि मानव सुकर्माचा साक्षी असणारा हा दीप जोपर्यंत प्रारंभ केलेल्या सत्कर्माची समाप्ती होत नाही तोपर्यंत हे दिव्या तू तुझ्या तेजासह सुस्थिर रहा ही प्रार्थना.
मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते की त्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करावे. संविधान उद्देशिकाचे वाचन करावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश माननीय श्रीमती वासंती नाईक यांची जन्मभूमी नागपूर असून त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपूरहून पूर्ण केलेले आहे. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून LLBची पदवी प्राप्त केल्यानंतर 1981 पासून त्यांनी वकिलीला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील ख्यातनाम विधिज्ञ श्री V.R. मनोहर यांच्या त्या सुविद्य कन्या आहेत. सिव्हिल आणि कॉन्स्टिट्यूशनल शाखांमध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. 1980 ते 1990 या कालखंडात महाराष्ट्र लॉ जर्नल आणि ऑल इंडिया रिपोर्टरशी त्या जुळलेल्या होत्या. न्यायमूर्ती हे पद भूषवित असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात त्यांच्या व्याख्यानांचा वेळोवेळी लाभ प्राप्त झालेला आहे. 2018 साली माननीय नाईक मॅडम सेवानिवृत्त झालेल्या आहेत. माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते की माननीय न्यायमूर्ती वासंती नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रामगीता देऊन सत्कार करावा. मान्यवरांचे धन्यवाद. हर किसी के हितों की रक्षा हो ऐसा विधान है. हर किसी के हितों की रक्षा हो ऐसा विधान है. सबको जोड़कर रखे ऐसा भारत का संविधान है. दर्जनों भाषा, सैकड़ों विधि, हजारों विधान है. दर्जनों भाषा, सैकड़ों विधि, हजारों विधान है. जो जोड़कर सबको साथ रखे वो संविधान है. जो जोड़कर सबको साथ रखे वो संविधान है. नैतिकतेची जपणूक करणारे, निष्पक्ष आणि तर्कसंगत असे भारतीय संविधान तयार करायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. या संविधानाने भारताला काय दिले असा विचार केला तर त्याचे उत्तर हेच आहे की प्रत्येक भारतीयाला त्याचे मूलभूत हक्क प्राप्त करून देणारे आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे असे हे संविधान आहे. या संविधानामुळेच आज जागतिक पार्श्वभूमीवर भारताची सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष,
लोकशाही जपणारे प्रजासत्ताक असे राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त झालेली आहे. या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे जितके आपले कर्तव्य आहे तेवढेच आपले भाग्य देखील आहे. आजच्या संविधान दिनानिमित्त यावर प्रास्ताविकवर भाष्य करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांना आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय माजी न्यायमूर्ती श्रीमती वासंती नाईक, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख पिसे सर, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यापीठातील अधिष्ठाता, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम राजसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करतो. आपल्याला माहीत आहे की हे वर्ष विद्यापीठाचं शताब्दी वर्ष आहे. तसंच हे वर्ष आपल्या देशाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि आजचा हा संविधान दिनाचा कार्यक्रम एक वेगळं त्याला मूल्य आहे, कारण आपल्याच विद्यापीठाची माजी विद्यार्थी न्यायमूर्ती वासंती नाईक यांचं आपल्याला उद्बोधन प्राप्त होणार आहे. मी सर्वप्रथम आजच्या संविधान दिनानिमित्त आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे की 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी मसुदा समिती तयार झाली होती आणि या मसुदा समितीने तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या मसुदा समितीवर कार्य करून 26 नोव्हेंबर 1949ला हा मसुदा सादर केला होता आणि 26 जानेवारी 1950 पासून तो अंमलात आणला गेला. भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती या दिनाचं औचित्य साधून त्यांना श्रद्धांजली म्हणून 26 नोव्हेंबर 2015 पासून हा संविधान दिवस साजरा केला जात आहे. तसं तर आपल्या नागपूरमध्ये आपले जे सनदी अधिकारी होते EZ खोब्रागडे यांनी याची सुरुवात 2000 पासूनच केली होती आणि केंद्र सरकारकडे पुरावा करून शेवटी भारतीय संविधान दिवस हा 2015 पासून सुरू झाला. भारताचे संविधान म्हणजे भारताची राज्यघटना ही जगातील अशी अलौकिक राज्यघटना आहे की अशी राज्यघटना एकमेव द्वितीय जगात कुठेही नाही. अनेक भारतातील अनेक देशातील घटनेचा अभ्यास करून
तयार झालेली ही राज्यघटना आहे. आणि आताच तुम्ही राज्यघटनेतील जे उद्दिष्ट वाचली त्यावरून आपल्याला कळून आलं असेल, भारतामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि त्या आधारावर देशामध्ये प्रत्येक व्यक्तीची कर्तव्य, प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत अधिकार, प्रत्येक व्यक्तीचे मौलिक अधिकार याच्या अधिष्ठानावर आधारलेली भारताची ही एकमेव द्वितीय राज्यघटना आहे. ही जगात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि म्हणून या राज्यघटनेमध्ये दिलेले अधिकार असतील, दिलेली कर्तव्य असतील, दिलेले मौलिक विचार असतील, ज्याला हल्ली आपण मोरल असं म्हणतो, नैतिकता, नैतिकतेला इथे राज्यघटनेमध्ये एक विशेष प्रकारचा एक निष्ठा आहे. ही अशी घटना आपल्या देशामध्ये आपण सर्वांनी स्वीकार केलेली आहे. आणि म्हणून या राज्यघटनेचा, या संविधानाचा आपल्याला विसर पडू नये. आणि मला असं वाटतं की ही राज्यघटना कमीत कमी उद्देशिका तरी प्रत्येक घरी वाचली गेली पाहिजे आजच्या दिवशी. असं होताना दिसत नाही. आणि अनेक गोष्टी आपण शिकलेल्या असूनसुद्धा अनेक गोष्टी आपल्याला राज्यघटनेतील, ज्याला प्रिअम्बल्स म्हणतो, ते सुद्धा माहीत नाही. आणि म्हणून आपण शाळेतील विद्यार्थ्यापासून तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत ही उद्देशिका, हे प्रिअम्बल आपण वाचून घेतलं पाहिजे. त्याची लोकांना जाणीव झाली पाहिजे. आपण अनेकदा ओरडतो, माझे अधिकार, माझे अधिकार, पण माझे कर्तव्य या प्रती आपण विसरून जातो. माझे देशाच्या प्रती कर्तव्य काय आहे, माझी देशाच्या प्रती निष्ठा काय आहे, आणि मग त्याप्रती माझे मौलिक विचार काय आहे, या गोष्टी जर आपण ध्यानात ठेवल्या तर मला असं वाटते की आपण सगळे आपल्या राज्यघटनेचा स्वीकार केला असं समजावंसं वाटते. आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला न्यायमूर्ती आदरणीय वासंती नाईक लाभलेल्या आहे. त्या आपल्यासमोर उद्बोधन करणार आहे. आणि या निमित्ताने मी त्यांचं इथे स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द समाप्त करतो. थँक्यू. सर, यानंतर आपण ज्या क्षणाची अगदी उत्सुकतेने वाट बघत आहात, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी न्यायमूर्ती वासंती नाईक यांना आपले विचार मांडण्यासाठी सविनय आमंत्रित करते. Honorable Vice Chancellor, Pro Vice Chancellor, the other dignitaries on the dais and off the dais, officers of the university, employees of the university, my dear students, ladies and gentlemen, a very good morning on this Constitution Day. Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University organizes various programs throughout the year, and the Constitution Day program is one of them. Constitution Day is marked annually on 26th of November in our country. This day is also called the Samvidhan Divas, which commemorates the adoption of the Constitution of India. On November 26, 1949, the Constituent Assembly of India adopted the Constitution of India, which came into effect on January 26, 1950. The Ministry of Social Justice and Empowerment notified the decision of Government of India to celebrate November 26 as Constitution Day to promote constitutional values
among citizens on 19th of November 2015. The Constitution of India, written by Dr. B.R. Ambedkar, is referred to as first and foremost a social document by American historian Granville Austin. Dr. Ambedkar chaired the drafting committee of the Constituent Assembly and played a pivotal role in the drafting of the Constitution. November 26 was chosen to mark the Constitution Day in India with an aim to spread the importance of the Constitution and also to spread the thoughts and ideas of Dr. Babasaheb Ambedkar. Previously, this day was celebrated as Law Day. As 2015 was the 125th birth anniversary year of Dr. B.R. Ambedkar, in May 2015, government decided to commemorate it in a big manner. A special committee chaired by the Honorable Prime Minister of India announced for a year-long celebration through which various programs were held by various departments throughout the year to spread the thoughts and ideas of Dr. Ambedkar. I was told the other day that before the onset of COVID, this university also organized rallies and other programs on the Constitution Day. The Constitution of India is the world's longest written constitution. As per historical records, on the basis of the reports of 13 committees, a draft of the Constitution was prepared by a seven-member drafting committee headed by Dr. Ambedkar. The Constitution Day is important for all of us as the day marked the end of British rule in India. This day highlights the importance of the Indian Constitution and sheds light on the ideas of Dr. Ambedkar. In various events that are held on this day, the preamble of the Constitution is read, just like our Honorable Vice Chancellor read the preamble today. The Constitution of India is a set of written principles and precedents of the Union of India that comprises fundamental political principles, procedures, rights, directive principles, restrictions and duties of the government and citizens. Some of the features of the Constitution have been borrowed from 10 countries. The preamble of the Constitution of India declares India to be a sovereign, secular, socialist and democratic republic and assures its citizens equality, liberty and justice. It is only after the enforcement of the Constitution of India that Indian women got a right to vote. Article 32 is considered as the heart and soul of the Constitution, as it speaks about the constitutional remedies. Part 3, relating to fundamental rights of the citizens, is known as the Magna Carta of the Constitution. The Supreme Court of India is the final arbiter and interpretation of the Constitution of India. We know that the Constitution was neither printed nor typed. It was handwritten and calligraphed in both Hindi and English. The original 1950 Constitution is preserved in a nitrogen-filled case at the Parliament House in New Delhi. The Constitution of India is of the Indians, by the Indians, and for the Indians. It stands to protect the fundamental rights of every citizen. The preamble to the Constitution is the soul of it. It includes the fundamental aims and values of the Constitution. It establishes the constitutional goals. Our Constitution is a blend of rigidity and flexibility. The government's powers are shared between the central government and the state government. The powers of the three governmental institutions, namely the executive, the judiciary, and the legislature, are divided and separate. The Constitution outlines the set of fundamental rights and a list of responsibilities known as fundamental duties. The Constitution lays down a structure for political, economic, and social democracy. It is not merely a legal manuscript, but a vehicle that steers the nation to realize the dreams and aspirations of the people
by accommodating and adapting the changing needs and realities of the time. The Constitution is sensitive to the needs of the underprivileged and disadvantaged segments of the society too. The entire governance system works on the basis of the Constitution. The preamble of the Constitution embodies and reflects the fundamental values, philosophy, and objectives on which the Constitution is based. Pandit Thakurdas Bhargava, the member of the Constituent Assembly, summed up the importance of the preamble in the following words. The preamble is the most precious part of the Constitution. It is the soul of the Constitution. It is the key to the Constitution. It is a jewel set in the Constitution. It is the proper yardstick with which one can measure the worth of the Constitution. The Constitution is, to use a Latin expression, a suprema lex. It extends the right to vote to the entire adult population, thereby ensuring a free exercise of the right. The beauty of adult suffrage is that all candidates, whether rich or poor, have to seek the favor even of the humblest voter. The Constitution, which provides for periodic elections, ensures democratic transfer of political power from one set of representatives to the other. The fundamental rights and directive principles of state policy constitute the conscience of the Constitution. While fundamental rights are justiciable, directive principles are not. However, directive principles are not less important for that reason. The principles are equally fundamental in the governance of the country. The Constitution of India envisages separation of powers among the organs of state, while at the same time it provides for a harmonious relationship amongst them. All the organs of state have been made accountable to the overriding authority of the Constitution. Each organ of the state, the legislature, the executive, and the judiciary, is the creation of the Constitution and draws its existence from it. Every organ is accountable to the people in one way or the other. Our parliament has been accorded a preeminent position in the Constitution setup. The legislature is accountable to the people through elections. The executive is collectively responsible to the popular house of the legislature. The judiciary is also accountable to the people, as its sole responsibility is to protect the Constitution and as the custodian of the rights of the people. The legislature, the executive, and the judiciary are expected to respect each other's jurisdictions, and work in unison to achieve the constitutional ideals. The Constitution provides neither purely federal nor purely unitary system. It is a combination of both. Our Parliament has been bestowed with the onerous responsibility of making amendments to the Constitution under Article 368 to address the emerging political, economic, social realities and changes. However, Article 368 does not enable the Parliament to alter the basic structure of the Constitution. Though progressive legislations have made our Parliament, we have come a long way in fighting the menace of entrenched social discrimination. Several legislative measures have been enacted to protect the senior citizens, children, youth, women, workers, and laborers. The National Commission for Women Act paved the way for the Commission to protect the rights and interests of women. The Right of Children to Free and Compulsory Education Act, the Right to Information Act, the Aadhaar Act, the Manrega are some of the major legislations which have gone a long way to empower the common masses. In 2022, our country has completed 75 years of independence. The Constitution empowers the people as much as the people empower the Constitution. We have every right to feel proud today, as our Constitution is recognized across the world for democratic and secular values, as well as for establishing an inclusive social order. Mahatma Gandhi had visualized the Constitution of India as early as in 1931.
respected Gandhiji had written, I shall strive for a constitution which will release India from the thraldom and patronage. I shall work for an India in which the poorest shall feel that it is their country, in whose making they have an effective voice, an India in which there is no high class or low class of people, in India in which all communities shall live in a perfect harmony. There will be no room in such an India for the curse of untouchability. We shall be at peace with the rest of the world, neither exploiting nor exploited. This is the India of my dreams for which I shall struggle. The Constitution has lived up to the dreams of Gandhiji. While concluding, I thank the officials of the university for inviting me for this program. I feel proud to be an alumni of this university, and I feel proud that I'm a part of this program today. I really profusely thank the university for inviting me for this program. Thank you. धन्यवाद मॅडम. भारताचे मूळ संविधान हे हस्तलिखित स्वरूपात आहे. या हस्तलिखिताच्या संविधानाच्या प्रतींचे आस्थागायत जतन केले गेलेले आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व गटांसाठी संविधानामध्ये त्यांच्या मूलभूत हक्कांचा विचार केला गेलेला आहे. संविधानाची प्रदीर्घ व्याप्ती माननीय नाईक मॅडम यांनी सविस्तरपणे आणि अगदी मुद्देसूदपणे देऊन आम्हाला उपकृत केले. खूप धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी मी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना आमंत्रित करते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. आजच्या या संविधान दिनानिमित्त उपस्थित मंचावर विराजमान हायकोर्ट यांचे माजी न्यायाधीश नाईक मॅडम, प्रो व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, डायरेक्टर NSS, इथे उपस्थित सर्व डीन्स, प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड माय डिअर स्टुडंट्स. आज या मंचावर आपल्याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी यांचं कॉन्स्टिट्यूशन डेवर एक संबोधन झालं आणि ही एका विद्यापीठाची एक आपण म्हणूया की सौभाग्य असं की आपल्या विद्यार्थ्यांचे ॲलमनी जे माजी विद्यार्थी न्याय क्षेत्रामध्ये बरेचसे विद्यार्थी माजी विद्यार्थी न्याय क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आणि नावाजलेले आहे. जसे वासंती नाईक मॅडम आहे, भूषण गवईजी आहे, सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश होते बोबडे साहेब, असे बरेचसे न्यायाधीश या विद्यापीठाने दिलेले आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे. संविधानाबाबत मॅडमनी माहिती दिलेली आहे आणि मी एका माजी न्यायाधीशांनी जे उद्बोधन केल्यावर भाष्य करणं योग्य नाही. मी विद्यार्थी नाही. परंतु संविधान हा जसा भारताच्या आपण ज्या अधिकारात वावरतो आहे, ज्या सेफ्टीनी ज्या अधिकारांनी आपण इथे राहतो आहे, आपण नोकरीसुद्धा करतो आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहे ह्या संविधानाच्या माध्यमातूनच झालेल्या आहे. परंतु जेव्हा 1947ला भारत देश आझाद झाला आणि संविधान तर हा 1950ला आला, हा जो मधला ट्रान्झिशन पिरियड होता हा बिना संविधानाचा होता असं नाही. काहीतरी नियम होते त्यावेळेला, जुने जे काही ॲक्ट होते ते. परंतु इंग्रज जेव्हा आले या भारतामध्ये त्यावेळेला
विविध राज्य होते, ते राज्य चालवणारे राजे होते आणि प्रत्येक राज्य त्याची भाषा, तिथलं कल्चर, तिथलं धार्मिक किंवा धर्म हे वेगवेगळे होते. आणि हे जे विविध राज्य, विविध भाषा, विविध संस्कृती हे जे एकत्रित येणं आणि त्यांना एकत्र बांधणं, संविधान 1950च्या आधी येण्या अगोदर, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ते मेंटेन करणं आणि त्यांच्यामध्ये एक रिदम मेंटेन करणं हे किती काटेची सर्कस राहिली असेल हे आपण विचार करू शकता. कारण विविध धर्मांना एकत्रित ठेवणं, देशाप्रती एक ज्याला म्हणतो देशप्रेम ठेवणं हे जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच संविधान येण्या अगोदर तेवढंच प्रत्येक नागरिकांना हक्क देणं, स्वातंत्र्य देणं हेही तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि तो काळ सांभाळणं हा किती कठीण गेला असेल हा कधी कधी मी विचार करतो. संविधान आलं, संविधानामध्ये सगळ्यांना सगळे अधिकार दिलेले आहे, चांगल्या चौकटी बांधून दिलेल्या आहे. पण संविधान लिहित असताना मी त्या लॉचा विद्यार्थी नाही, पण कधी कधी हा विचार माझ्या मनात येतो जो इथे मी मांडतो आहे की बाबासाहेबांनी ज्या वेळेला हे संविधान लिहिलं त्यावेळेला कदाचित ही धारणा मनात असेल की आपण सगळे देशप्रेमी आहोत, आपण सर्व धर्मनिरपेक्ष आहोत, आपण सर्वांना आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. कदाचित या आधारावरच ते संविधान लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून कुठेही आपल्या कर्तव्याबद्दल जास्त न बोलता आपल्या अधिकाराबद्दल बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून आपण फक्त आपल्या अधिकाराच्या जे प्रकुलगुरूंनी सांगितलं की आपल्याला आपल्या अधिकाराबद्दल आपण बोलतो पण आपल्या कर्तव्याबद्दल कुठेतरी आपण विसरतो. म्हणून कदाचित जसं आजच्या दिवशी संविधानाबद्दल आपण नेहमी एक वाचन केलं पाहिजे किंवा त्याची एक आपल्याला अपडेट असायला पाहिजे की आपलं संविधान काय आहे, परंतु याच दिवशी या संविधानाच्या मागे लपलेलं जे कर्तव्याचं एक हे स्पिरिट आहे ते सुद्धा आपण पुन्हा लक्षात याच दिवशी आणलं पाहिजे की या संविधानाला जर समजा पाळायचं असेल तर कर्तव्यासोबत आपले अधिकारासोबत आपले कर्तव्यसुद्धा आम्ही जोडू हे आपण प्रतिज्ञा केलेली पाहिजे. आणि म्हणून हा संविधानाचा जे संविधान दिन आपण पाळतो आहे हा आठवण म्हणून आपण नेहमी पाळावं अशा शासनाने जे आपल्याला दिलेला आहे एक दिवस तो आपण पाळतो आहे. आणि आजच्या दिवशी आपण सर्व एकत्रित आल्याने विशेष आभार म्हणजे माननीय माजी न्यायाधीश नाईक मॅडम यांनी आमची रिक्वेस्ट मान्य केली आणि आजच्या या संविधान दिनी त्यांनी आपल्याला स्वतः इथे उपस्थित राहून उद्बोधन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार विद्यापीठातर्फे मानतो. आपण सर्वांना या संविधान दिनाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय कुलगुरू यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अगदी रास्त आहे. खरं तर शालेय विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सगळेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी जसा तिरंगा मोठ्या कौतुकाने सगळीकडे मिरवतो त्याचप्रमाणे संविधानाची एक प्रत लहान मुलांपासून आपण सर्वांनी जर का कायमस्वरूपी जवळ ठेवली आणि त्याचं निरंतर वाचन केलं तर बराच विचारांमध्ये आणि एकूणच राष्ट्राकडे बघण्याच्या दृष्टिकोनाकडे बराच बदल होऊ शकतो. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना आभार प्रकट करण्यासाठी मी आमंत्रित करते. संविधान दिवस समारोहासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर व श्रोतागण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आणि या समारोहाचे यशस्वी आयोजन केलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे.
भारतीय संविधानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी ह्या दृष्टीने राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने संविधान दिवस समारोह आयोजन करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती माननीय श्रीमती वासंती नाईक, भारतीय संविधानाबाबत दूरदृष्टीने पाहणाऱ्या आणि आपल्या अभिजात शैक्षणिक बांधिलकीच्या जाणीवेने भारतीय संविधानाविषयी मौलिक असे मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यासोबतच विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार मांडताना आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. विद्यापीठाचे मान्य प्रकुलगुरू यांनी आजच्या संविधान दिवस समारोहाचे प्रास्ताविक केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या संविधान दिवस समारोहाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठ प्राधिकारणीचे सन्मान्य सदस्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व संचालक, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी व सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो. आमच्या विद्यापीठाच्या सर्व गतिविधींना न्याय देणारे पत्रकार बंधू व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आवर्जून इथे उपस्थित आहे, त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठातर्फे आभार मानतो. मराठी विभागातील डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी संविधान दिवस समारोहाचे सूत्रबद्ध संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. संविधान दिवस समारोहाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागांचे संचालक डॉक्टर मंगेश पाठक व डॉक्टर सोपानदेव पिसे व त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेऊन उत्तम व्यवस्था केल्याबद्दल मी त्यांचासुद्धा हार्दिक आभारी आहे. संविधान दिवस समारोहाच्या आयोजनाकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांच्या प्रती मी शतशः ऋणी आहे. एकदा आपण सर्वांना पुन्हा संविधान दिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल.